हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. आज माझ्याबरोबर आहे एसेस्टिका गँगॅटिया टिका असं काहीतरी उच्चार आहे. ॲक्च्युली ह्याला चायनीज व्हायलेट पण म्हणतात. म्हणजे मला हे नाव माहिती नव्हतं. मी हे गुगलवर टाकल्यावर मला ते नाव कळलं. आणि तसं म्हटलं तर हे फूल तुमच्यासुद्धा परिचयाचं असेल, पण आपलं तेवढं लक्ष नाही जात म्हणून आपण ओळखू शकलो नाही. कारण हे फूल रस्त्याच्या कडेला इझिली उगवणारं फूल आहे. सहजपणे त्याला फुलं येणारं फूल आहे, ज्याला रस्त्याच्या कडेला आता ह्या सीझनमध्ये तर ते भरपूर फुलं येतात. आणि तसं म्हटलं तर देखभाल काही गरज नाही, कारण रस्त्याच्या कडेला काही एवढं कोणी पाणी वगैरेसुद्धा घालणारं नसतं, तरी ही फुलं खूप छानपणे उगवतात. तर थोडक्यात काय, तर ह्याला पाणी खूप पाहिजे असं नाही. पण आपण आता माझी बहीण सायकलिंगला जाते तेव्हा तिला हे छान फुललेलं दिसलं, तर तिने ते लावलं. तर आता ते केवढं तरी वाढलं आणि भरपूर फुलं येतात. आणि अजूनही त्याला खूप फुलं येत आहेत आणि कळ्या पण भरपूर आहेत. याचं नाव चायनीज व्हायलेट, म्हणजे त्याच्यासाठी हे जास्त पॉप्युलर आहे. आणि दुसरं म्हटलं तर हे औषधी पण आहे. म्हणजे मला हे मी ताईकडे आले आणि खूप छान मला कुंडी मस्त फुलांनी भरलेली दिसली, म्हणून मला मोह आवरला नाही की व्हिडिओ काढावा आणि तुमच्याबरोबर शेअर करावा. आणि तसं म्हटलं तर आपलं किती दुर्लक्ष असतं की आजूबाजूला रस्त्याच्या कडेला किंवा कुठेही आपण जातो तिथे रस्त्यात अशीच उगवलेली झाडं असतात आणि आपण दुर्लक्ष करतो. पण ते झाड जर आपण छान लावलं, कुंडीत लावलं, योग्य जागेवर ठेवलं, तर त्याचं सौंदर्य किती खुलून दिसतं. नाही तर रस्त्यात आपलं एवढं लक्षसुद्धा जात नाही. तर ह्याच्यामध्ये कलरसुद्धा असतात 3-4 कलर, म्हणजे अर्थात मी गुगलवर बघितल्यावर मला कळलं. तर हे एकदम लाईट येल्लो, सफेद अशा कलरमध्ये सुद्धा येतं. आणि इझी टू ग्रो आहे. इझिली याच्या ब्रँचेस आपण कट केल्या आणि मातीत लावल्या तर त्याला इझिली रूट्स येतात. एवढं इझी त्याला जगणारं प्लांट आहे आणि फार काळजी घेण्याचं प्लांट नाही. त्यामुळे हे आपण गार्डनच्या बॉर्डरला लावू शकतो, कारण याची उंची साधारण जास्तीत जास्त 12 इंच ते 16 इंच 18 इंच होते. फार उंच काही झाडं होत नाहीत. अशी थोडंसं भुशी असल्यासारखी होते. आणि त्याची कटिंग करून आपण जवळजवळ आलं बॉर्डर केली तर खूप छान होतं. दिवसभर ऊन ह्याला सहन होतं. खूप लक्ष द्यायची गरज नाही. पाणी आपण आता स्वतः आपण लावलं आपल्या गार्डनमध्ये तर पाणी घालतोच. त्याच्यामुळे ह्याला तसं म्हटलं तर पाण्याचीसुद्धा खूप आवश्यकता नाही, कारण रस्त्याच्या कडेलाही अशीच वाढतात. याचा अर्थ आपण पाणी घालायचं नाही असं नाही, पण एखाद दिवस दुर्लक्ष झालं तरी हे झाड सहज जगणारं झाड आहे. आणि औषधी त्याची गुणधर्म पण आहेत. तर हे असं इझी टू ग्रो असणारं प्लांट आहे, ज्याला अक्षरशः कुंडी अख्खी फुलांनी भरून जाते. तर हे मला आवडलं म्हणून मी व्हिडिओ काढला आणि तुमच्याबरोबर शेअर केला. मला वाटतं तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा. आणि फर्स्ट टाईम माझा व्हिडिओ बघत असाल तर सबस्क्राईब करा माझं चॅनल. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.